सुरुवातीला आपण पाहिलं होतं की एकटा मराठा समाज जरी वन साइड मतदान करत असला तरी सुद्धा 92 सीट निवडून येतील आणि भाजपच्या 113 सीट्स पडतील. हे विधान फार काही वर्षांचं नाहीये. मागच्या वर्षी लोकसभेनंतर विधानसभेच्या दृष्टीनं जरांगे यांनी हे विधान केलेलं होतं. मग नंतर विधानसभा घोषित झाल्या आणि एकटा मराठा विधानसभेत टिकू शकणार नाही, एकट्या मराठा समाजाच्या मतदानानं कोणाचाही फायदा होणार नाही म्हणून आपण माघार घेतोय. हा एका दिवसात त्यांनी घेतलेला निर्णय हा खरंच समाजाच्या भल्याचा होता का, की जातीय समीकरणं बसवायच्या नादात मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमागनं निघून गेलाय का, अशा चर्चांना सध्या उधाण येत आहे. आणि हे काय येतं ह्याची कारणं काय जाणून घेऊयात सविस्तरपणे. 13 महिन्यांपासून जरांगेंच्या सावलीसारखे पाठीमागे राहणारे सरपंच मंगेश साबळे यांनी मराठा आंदोलनासाठी प्रचंड मेहनत घेतलेली होती. स्वतःची गाडी पेटवून घेत त्यांनी अनेक केसेस सुद्धा अंगावरती घेतलेल्या होत्या. जरांगे यांनी ज्यावेळी लोकसभेच्या दृष्टीनं राजकारणामध्ये सक्रियता दाखवली होती त्यावेळी मंगेश साबळे हे उभे राहिले होते. पण ऐनवेळी जरांगे यांनी मंगेश साबळेंना आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं आणि मंगेश साबळेंना फक्त 41,000 मतांवरती थांबावं लागलं. त्यांच्यावरती अनेक वेळा विविध गंभीर गुन्हे सुद्धा दाखल झालेत आणि आता ते पुढच्या निवडणुकीमध्ये उभे राहतील का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे जो माणूस पूर्ण आयुष्य पणाला लावतोय त्याची होणारी ससे होलपट समाज लक्षात घेईल का, की त्यावर सुद्धा समाजाशी गद्दारी केल्याचे आरोप होतील. मंगेश साबळेंच्या पाठीमागे नेता नसला तरी सुद्धा समाज उभा राहील का हा प्रश्नच आहे. कारण की मंगेश साबळेंनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातनं माघार घेतली आहे. आता विधानसभेच्या दृष्टीनं जरांगेंनी घोषणा केली होती की आपल्याला उमेदवार द्यायचे आहेत. मराठा समाजाचे प्रश्न, आरक्षणाचा मुद्दा जो हिरिरीनं सोडवण्याचा प्रयत्न करेल त्याच्याकडनं बॉन्डवरती लिहून घ्या आणि त्याला भरघोस मतानं विजयी करा. आणि त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरा. मी वेळ आल्यावरती उमेदवारांची नावं घोषित करतो असं जरांगे पाटील म्हणाले होते. समाजानं त्यांना पाठिंबा द्यावा इथपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि समाज वाट पाहत होता तो जरांगे कधी उमेदवार घोषित करणार ह्यासाठी. इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाली आणि एका मतदारसंघातनं 13 काय 14 काय ते तब्बल 20 पर्यंत आपल्याला जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे असं सांगत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले. आणि ऐनवेळी जरांगे यांनी एकटा मराठा समाज निवडून आणू शकत नाही, तो फक्त पाडू शकतो असं विधान केलं. जर निवडून आणायचं असेल तर मराठा समाजाला मुस्लिम आणि दलित यांना सोबत घ्यावं लागेल. त्या दृष्टीनं सज्जद नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केल्या. रात्रीच्या बैठका झाल्या. भरपूर चर्चा विचार करून त्यांनी आपण तिघे एकत्र लढणार आहे असं समाजाला सांगितलं. नंतर अचानक भूमिकेवरनं युटर्न घेतला आणि त्या 2 समाजाच्या याद्या आल्या नाही म्हणून मी मराठा समाजाची ही यादी देत नाही. उमेदवार मी निश्चित करणार नाही. जो आपले प्रश्न सोडवू शकतो अशा उमेदवाराला सगळ्यांनी मतदान करा. ना मी कोणाला पाडा म्हणणार आहे ना कोणाला निवडून आणा म्हणणार आहे असं सरळ सरळ त्यांनी जाहीर केलं आणि समाजाला संभ्रमात सुद्धा टाकलं. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता. सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. समाजानं आजवर ज्यांना नेता मानलेलं होतं, ज्यांच्या आदेशाचं पालन करून लाखो लोक एका शब्दावरती एकत्र येत होते, त्याच नेत्यानं असं जाहीर करून समाजाला संभ्रमावस्थेत टाकलं आणि मराठा समाज इथनंच आता दूर व्हायला सुरुवात झाली. मंगेश साबळेंनी फुलंब्रीतनं उमेदवारी अर्ज भरलेला होता, पण अपक्षांना सुद्धा पाडा असं जरांगेंचा इशारा लक्षात घेता त्यांच्या मनातील खदखद उफाळून आली आणि ती कॅमेऱ्यासमोर सुद्धा आली. आमचं काय चुकलं होतं असं ते विचारत होते. तुम्ही सांगितलं अपक्ष उमेदवारी अर्ज भरा, आम्ही भरला. तुम्ही सांगितलं याला पाडा, आम्ही पाडण्याचं निश्चित केलं. तुम्ही सांगितलं ह्याला निवडून आणा आणि तेही केलं. आता लाखभर रुपयांचे बॅनर छापलेत, प्रचंड प्रचार यंत्रणा राबवली, याचा खर्च डोईजड झालाय आणि आता तुम्ही सांगताय की माघार घ्या. मराठा समाज किंवा जरांगे ह्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळणारच नाही. आमचं काय चुकलं? आम्ही पैसे घेऊन मराठा समाजाचा मनोज बाविस्कर किंवा संगीता वानखेडे झालो नाही ही आमची चूक आहे का? की आम्ही मराठा आरक्षणासाठी दिवस रात्र झटलो ही आमची चूक झाली? असा खडा सवाल मंगेश साबळेंनी जरांगे पाटलांना विचारला. 2 दिवसानंतर त्यांची भाषा काहीशी मवाळ झालेली असली तरी सुद्धा त्यांनी केलेलं हे विधान अनेक इच्छुक उमेदवारांनाच प्रतिनिधित्व करतंय असं दिसतं. जरांगेंवरती पहिल्यापासूनच टीका होत होती की ते शरद पवार धार्जिन असल्याची. कारण की बाप्पा काय ऊर्जा आहे पवार साहेबांमध्ये हे उपोषणावेळीचं त्यांचं विधान आज सुद्धा चर्चेत आहे.
आणि त्यानंतर जरांगेंनी माघार घेतली आणि पहिली प्रतिक्रिया आली ती शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतनंच. जरांगेंच्या निर्णयाचं मी स्वागत करतो, कारण की जर जरांगे यांनी उमेदवार उभे केले असते तर ह्याचा फायदा भाजपाला झाला असता, असं ते म्हटले. आणि ह्याचाच अर्थ असा होतो की ह्याचा तोटा नक्कीच महाविकास आघाडीला सुद्धा झाला असता. काही जाणत्यानं हे सांगावं असं नाहीये, पण लोकसभेसारखं मराठा समाजाचं मतदान महाविकास आघाडीच्या यंदा पथ्यावरती पडणार नाहीये आणि ही चाल शरद पवारांनी अगोदरच ओळखलेली होती. त्यामुळे जरांगेंनी वातावरण पूर्ण तापवलं आणि नंतर माघार घेतली. याचा प्रचंड फायदा विधानसभेला महाविकास आघाडीला होताना दिसतोय. त्यानंतर दुसरं कारण सांगितलं जातं ते निवडणूक लढवणार ही घोषणा केल्याच्या नंतर असीम सरोदे यांची आणि जरांगे पाटलांची बंद दाराआड बराच वेळ चर्चा झालेली होती. त्यानंतर जरांगे यांनी आपला युटर्न घेतला. त्यामुळे असीम सरोदे यांची नेमकी चर्चा काय झालेली होती हे सुद्धा अजूनही गुलदस्त्यातच आहे. वरवर जी माहिती सांगितली जाते तिच्यावरती किती विश्वास ठेवायचा असतो हे आपण जाणतोच. जरांगेंचा राजकारणात स्थिर स्थावर होण्याचा डाव पुरता उधळून लागलाय. पण अजून सुद्धा प्रस्थापित पक्षांचं, विशेषतः भाजपचं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचं उमेदवार पाडण्यावरती जरांगे यावेळेस सुद्धा भर देतीलच. अजून त्यांनी नाव निश्चित केलेलं नसलं तरी सुद्धा प्रचार यंत्रणा किंवा मराठा समाजासाठी सभा घेऊन ते सभेमध्ये प्रत्यक्ष उल्लेख करतील अशा सुद्धा शक्यतांना बळ मिळतंय. जरांगे खरंच मराठा आरक्षणापासून दूर गेलेत का? महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं मराठा आरक्षणाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय का? मराठा आरक्षणासाठी पूर्ण भविष्याची बाजी लावणारे अनेक मंगेश साबळे हे आंदोलनापासून दुरावतील का? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा 70 पे 70.